आता बघणार आहोत महत्त्वाच्या 9 राजकीय बातम्या। विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात। दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणुकीचे फटाके फुटणार। ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता। कोकण पदवीधर मतदारसंघात भाजप विरुद्ध मनसे अशी लढत होणार। कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मनसेकडून अभिजित पानसेंना उमेदवारी। लोकसभेला मनसेचा बिनशर्त पाठिंबा। पदवीधरसाठी आमने सामने। शिंदे फडणवीसांनी आनंदराव अडसुळांना राज्यपाल पदाचं आमिष दिलं। आनंदराव अडसुळांचा निवडणुकीपुरता वापर झाला। बळवंत वानखेडेंचा दावा। शिंदे फडणवीस यांनी त्यांना राज्यपाल पदाचं जे आमिष दिलं, मला नाही वाटत की ते शक्य आहे। निवडणुकीपुरता त्यांचा वापर हा निश्चित झालेला आहे। राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव। SCCRTने मांडलेल्या प्रस्तावावर जितेंद्र आव्हाडांचा संताप। आव्हाड बुधवारी महाडमध्ये मनुस्मृती ग्रंथाची होळी करणार। मनुस्मृती येते, बहुजनांनो जागे व्हा, नाही तर 5000 वर्ष तुमच्या वाडवडिलांना जे भोगावं लागलं ते तुम्हाला ना मला भोगावं लागेल। त्यासाठी आपण महाडला जातोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करून आपण मनुस्मृतीचं दहन करतोय। महाराष्ट्रात चमत्कार घडणार। अनिल देशमुखांच्या घराबाहेर बॅनर लागला। देशमुखांच्या नागपुरातील घराबाहेर लागलेले बॅनर चर्चेत। धीरज कुमार शर्मांचा आज मुंबईतल्या गरवारे क्लबमध्ये सकाळी 11 वाजता अजित पवार गटात पक्षप्रवेश। धीरज कुमार शर्मा युवक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते। अजित पवार गटाची आज महत्त्वपूर्ण बैठक। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या अध्यक्षतेखाली लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्याकरता आणि विधानसभा निवडणुकीच्या चर्चेकरता बैठक। घाटकोपरच्या भटवाडीचे शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपक हांडे आजपासून पालिकेच्या कुर्ला पश्चिम कार्यालयाच्या बाहेर आत्मक्लेश आंदोलन करणार। अनधिकृत बांधकाम होत असल्यानं हे आंदोलन। नागपुरात नितीन गडकरी पराभूत व्हावेत याकरता भाजपनंच यंत्रणा राबवल्या। गडकरींच्या पराभवासाठी फडणवीसांनी रसद पुरवली, तर शहांच्या हाती सत्ता आल्यास ते योगींनाही घरी पाठवतील। दैनिक सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊतांचा गंभीर दावा।